फुटलेल्या खासदारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन तुडवाची घोषणा केली, पण त्याचा परिणाम काही दिसला नाही। त्यामुळेच शिर्डीतनं उद्धव ठाकरेंनी संताप कुठे गेला असा सवाल केलाय। पाहूयात। खासदार फुटतायत, परीक्षेचे पेपर फुटतायत, पण अजून तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाही? शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या भाऊसाहेब वागचौरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली। पेपर फुटले, खासदार फुटले, तरी संतापाला वाचा का फुटत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि नागरिकांना विचारला। खासदार फुटतायत, परीक्षेचे पेपर फुटतायत, पण अजून तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाही हा प्रश्न तुम्हाला मी विचारलेला। संतापाला वाचा फुटली पाहिजे, नाहीतर आपण नुसतं सहन करायचं। हा फुटला, तो फुटला, तो फुटला, हे ठीक आहे। असे खाऊसाहेब अनेक आले आणि अनेक गेले, अनेकांना गाडून टाकले, यानं सुद्धा आपण गाडून टाकू उद्या निवडणुकीमध्ये। माझ्यासमोर तो प्रश्न नाहीये, तेवढे तुम्ही समर्थ आहात। फुटलेल्या 6 खासदारांमध्ये भाऊसाहेब वागचौरे यांचाही समावेश आहे आणि बंडखोर खासदारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन तुडवाची घोषणाही केली, पण अद्याप एका खासदारापर्यंत ठाकरेंचे शिवसैनिक पोहोचले नाहीयेत। त्यामुळे पुन्हा शिर्डीतून फुटलेला खासदार सापडला तर सोडू नका असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत। मी तुम्हाला एक सूचना करणार आहे की आपला खासदार पळालेला आहे, सापडला तर सोडू नका आणि ते अजिबात परत आणू नका। आता शेवटी जग असं झालेलं आहे की विश्वास ठेवायचा तरी कोणावर? आणि कायकांच्या नसा नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते। त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे। खाऊसाहेब आहे, जाऊ तिथे खाऊ। कोणतं तरी आंदोलन करणार होतं, मारायचं, एखाद्याला चापट मारली का हो यांनी? आता हेच एकमेकाला तुडत बसतील, तुझ्यामुळे पक्ष फुटला, तो म्हणाल तुझ्यामुळे फुटला। हे आता यांच्यामध्ये आपसातले भांडणे वाढत जाणार आहेत। हा दौरा फक्त आणि फक्त लोकांनी आपल्या तोंडात शेण टाकू नये म्हणून घेतलेला दौरा होता। त्या दौऱ्याचं निष्पन्न काही झालेलं नाही। गेल्या 3 दिवसात मुंबई बाहेरील 5 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या। ग्रामीण भागातल्या या दौऱ्याच्या माध्यमातून चाचपणी करण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केलाय। निवृत्ती बाबरसह मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।